अगदी बरोबर आहे, कारण संपूर्ण भारतातील कुस्तीगीरांना एक धक्का आहे तो बसलेला आहे, कारण खूप आशा उंचावलेल्या होत्या विनेशकडून की या ठिकाणी भारताला एक सुवर्ण पदक मिळेल. दीनानाथ सिंग आहेत आपल्यासोबत. आता तुम्ही हे सगळं बघताय, एक हिंद केसरी म्हणून काय मनात खंत वाटते हे सगळं आत्ताचं चित्र बघितल्यानंतर? ये देशाचा दुर्भाग्य है कि आज पदक हाथ में आया हुआ चले गया. कभी कभी ऐसा होता है कि भगवान को मंजूर नहीं होता. हम चाहते बहुत कुछ है लेकिन ईश्वर को मंजूर नहीं रहता. आज देश का गौरव था, वो देश की शान थी, बहुत लड़ने वाली बच्ची है, लेकिन वजन पर कंट्रोल नहीं हो सका. क्यों खिलाड़ियों की ते सवय असते की खालच्या वजनात लढायचं, खालचं वजन कमी करून खालच्या वजन द्यायचं, पण ते वजन राखलं पाहिजे ना. तुम्ही जे वजन कमी करताय, कमी करून खालच्या गटात तुम्ही लढायचे प्रयत्न करताय, खासदार हो के आमदारसाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण ते प्रयत्न करत असताना तू वजन राखला पाहिजे, तोंडावर कंट्रोल केलं पाहिजे. पहिलवान शेवटी खाण्यासाठी कुठं चूक झाली असेल असं वाटतंय? खाल्लं असेल काहीतरी, खाल्ल्याशिवाय पोटात काहीतरी गेल्याशिवाय वजन कधीही वाढत नाही. पेट्रोल घातल्याशिवाय गाडी कधीही चालत नाही. पण ही इतकी मोठी स्पर्धा आहे, तिच्यासोबत जो स्टाफ आहे त्या स्टाफने त्यांना सांगितलं नसेल? दुर्दैव है देशाचा. कभी कभी ऐसा होता है अचानक, कभी कभी ऐसा होता है की गोल्ड मेडल मिळालं असता हे श्यामराव साबळे एशियाडमध्ये, आणि पण ते घरातून लाडू नेलं तर त्याच्या मनात आला माझ्या आईने लाडू दिलाय, तर 2 लाडू खाल्ला, 100 ग्रॅम वजन वाढला. आता इथं नेमकं जे मोजलं जातं, वजन मोजलं जातं, कधी कशा पद्धतीने त्याच्या टेक्निकली कशा पॉइंट असतात? ते टेक्निकल पॉइंट म्हणजे आपका वजन बढ़ गया तो आप लढ नहीं सकते. तो नियम है, जागतिक नियम है. त्या वजनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता. जे मुळात आहे वजन, त्या वजनात लढलेला बरं असते. वजन खाली करून जर तुम्ही खालच्या वजनात लढला, तर तो कंट्रोल ठेवला पाहिजे, तोंडावर जिभावर कंट्रोल पाहिजे. हे वजन आहे ते कधी मोजलं जातं? म्हणजे कुस्तीच्या आधी अगोदर तुम्ही 2 ग्लास अर्धा लिटर पाणी पिलं की अर्धा किलो वजन वाढला तुमचं ना. पोटात गेलं की थोडं वजन वाढतंय. तर उपास करायची सवय नाही पहिलवान लोकांना. पण या सगळ्या प्रकरणामध्ये विनेशच्या नातेवाईकांनी आरोप केला की एक षडयंत्र झालं असल्याचा आरोप केलाय. काय वाटतंय? नाही, षडयंत्र कसा होणार? भारत का कौन दुश्मन है या मेरा कौन दुश्मन है? जो नियम हो नियम होता है. जो नियम है नियम का पालन होना ही चाहिए. अच्छा पालन नहीं करना, हम कुछ भी बहाना करेंगे, षडयंत्र सब कुछ भी होता है. आता याच्यातून काय पर्याय निघू शकतो का? शक्य नहीं. नाही, शक्य नहीं. बात गई रात गई, खत्म. या सगळ्या निर्णयाची किती म्हणजे खंत वाटते एक कुस्ती, एक हिंद केसरी म्हणून? नहीं, रडूसं वाटतं, दुसरं काय. बहुत दुख होता है, बड़ी वेदना होती है. हे दुखणं काळजाचं आहे कि आज देश का सर नीचे झुक गया. जरा सी चूक हो गई, और जरा सी चूक, जरा सी गलती बहुत कुछ तकलीफ दे गया. ऐसा नहीं होना चाहिए था, मगर हो गया. आणि ते वजन कमी केल्यानंतर ते खूप कंट्रोल ठेवलं पाहिजे. तो जिभावर पाणी नाही पिणार, नहाने से भी वजन बढ़ता है. अंघोळ सुद्धा करायचं नसते. आम्ही सुद्धा केलाय प्रयत्न, अंघोळ सुद्धा करायचं नाही. एक स्टेमर असते, ते गरम वाफ निघते, त्यात घालते. तो कोंबड्याचं साळ काढत नाही तसं अंगाचे साळ काढून टाकतात. घाम जाऊन तर वजन तरी 50-100 ग्राम वजन राहून जाते, कमी होत नाही. ती खंत वेदना राहून जाते. हाय वजनातच लढायला पाहिजे. आम्ही मस्त होतो, आम्ही 100 किलोच्या वर, काही काळजी नव्हती. खूप खाओ पिओ, हिंद केसरी स्पर्धा वगैरे पूर्वीची कुस्ती. काळजी नेमकी कुणी घेतली नाही असं वाटतं? खालच्या वजनात काळजी कुणी घ्यायला पाहिजे होती? त्यांच्याबरोबर असणारे सर वगैरे जे काय असते, त्यांच्याबरोबर जे गेले होते, भारतात जे गेले होते विमानात बसून, त्यांनी काळजी त्याची घेतली पाहिजे होती. देखरेख करायला पाहिजे होते. काय खातेत, काय पितेत, काय राहते, हे सगळं केली पाहिजे. व संडास बाथरूम लगविले गेलं तरी खिडकीपाशी कोणतरी उभा राहते दारापाशी, तिथे सुद्धा पाणी पिऊ देत नाही. इतका वजन कंट्रोल करावं लागते. वजनच्या गटात प्रत्येक ठिकाणी हे नियम आहे. या नियमाच्या पश्चाताप बरेच वेळ झालेला आहे. त्या विनेशच्या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की विनेश आधीपासून म्हणत होती की माझ्या संदर्भात एक षडयंत्र रचलं जाईल.
ये शक्य है क्या? कोई देश का दुश्मन होता है क्या? और तो जागतिक नियम है, वहां ऐसा कौन, हारने के बाद सभी ऐसा बोलते मगर हे उचित नाही है ऐसा. तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे पटते काय? तुम्हाला पटते काय? आम्ही सुद्धा फॉरेन गेलोय, आमचं सुद्धा हे असं घडलेलं वजन कमी पळून हे वजनात काय नाही, अर्धा तास टाइम देतात तुम्हाला, वजन कमी करा आणि कसं तरी केलंय मी, आणि नाही केलं असतं तर आउट. मग आउट झाल्यानंतर आम्ही असं काहीतरी कोणातरी आरोप करायचा आहे. विनेशचा खेळ तुम्ही सगळा बघितलेला आहे, आज गोल्ड मेडल आणलं असतं? निश्चित. जिगरबाज मुलगे है, अभिमान है. जिस माँ ने ऐसे बच्चे को जन्म दिया, उस माँ का हम कितना कौतुक करते हैं. ते धन्य आहे तिची आई अशी मुलीला जन्म घातलाय. पर असं घडायला नको होतं, पण आता घडलाय. तर प्रज्ञा, आपण बघितलं की हा जो नियम आहे, ही जी स्पर्धा आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि आता याच्यामध्ये कुठलाही पर्याय नाही. विनेश सोबत जे काही स्टाफ होता किंवा स्वतः विनेश असतील याच्यावरती खूप काळजी घेणं अपेक्षित होतं. काही ग्रॅम वजन देखील जर वाढलं तर या स्पर्धेमधून बाहेर पडतं. त्याच्या आधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत असंच म्हणणं या ठिकाणी दीनानाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे. प्रज्ञा, खरंय विजय, त्यामुळे जे झालं त्याबद्दल आता दुःख व्यक्त करण्यापलीकडे फार काही हातात उरलेलं नाही असं दीनानाथ सिंग म्हणतायत. कारण का आता पुढचे पर्याय चाचपण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा वाट प्रचंड खडतर आहे. त्यामुळे लक्ष आहे सगळ्यांचंच की पॅरिसमध्ये नेमकं काय होतंय. पण सध्या विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे आणि पदकाची आशा सध्या तरी मावळलेली दिसतेय. एक छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये बातमीसह पाहत रहा एबीपी माझा.